मिरजेत कैलासवासी रावी भिडे मुकबधीर शाळा मिरज येथे रोबोटिक प्रशिक्षण कार्यशाळेचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्याकडून कौतुक। विद्यार्थ्यांनी तयार केलेली उत्पादने खरेदी करून प्रोत्साहन देण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन। अपंग पुनर्वसन संस्था मिरज जिल्हाधिकारी कार्यालय सांगली WEV फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कैलासवासी रावी भिडे मुकबधीर शाळा मिरज येथे महाराष्ट्रातील कर्णबधिरांसाठी पहिली रोबोटिक प्रशिक्षण कार्यशाळा सुरू करण्यात आली। 15 दिवसात विद्यार्थ्यांनी घेतलेल्या प्रशिक्षणाचा आढावा आज जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी घेऊन त्यांचे भरभरून कौतुक केलं आणि एवढ्या कमी कालावधीत या विद्यार्थ्यांनी रोबोटिक साहित्य तयार करून त्याचे प्रात्यक्षिकांसह आपल्या भाषेत सांगून सगळ्यांना आश्चर्यचकित केले। यावेळी तहसीलदार अर्चना धुमाळ मोरे, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी श्री भारत निकम सर, संस्थेचे सचिव श्री सुरेश आवटी, सहसचिव निरंजन आवटी, दिव्यांग कार्यालयाच्या सहाय्यक सल्लागार सौ मंजिरी माने, व्ही फाउंडेशनचे दिनेश कदम, मुख्याध्यापिका श्रद्धा जोशी, जिल्ह्यातील सर्व कर्णबधिर शाळांचे मुख्याध्यापक, पालक, विद्यार्थी उपस्थित होते। यावेळी साइन लँग्वेजमध्ये विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत गायले। हे राष्ट्रगीत 15 ऑगस्ट तसेच 26 जानेवारी यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय येथे ध्वजारोहण वेळी सादर करण्याची मागणी निरंजन आवटी यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली। मुकबधीर विद्यार्थ्यांनी तयार केलेले रोबोटिक साहित्यापासून गणपती, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्ती तसेच हस्तकलेपासून राखी, सजावटीचे साहित्य जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या सुविद्य पत्नी यांनी पाहून कौतुक केले। ही सर्व उत्पादने खरेदी करून या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्या असं त्यांनी आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केलेलं आहे। अभिमान वाटतो की कुठलीही बाहेरची मदत न घेता ते ही शाळा चालवतात। इथे 75 कर्णबधिर मुलं आहेत आणि ह्या मुलांना आपण भविष्य काळामध्ये रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या निमित्ताने स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं आपण शिक्षण दिलं पाहिजे असं मला मनापासून वाटतं। तुम्ही आता मुलांकडे पाहिलं असेल तर त्यांच्या डोळ्यामध्ये 2-3 गोष्टी दिसतात। पहिल्यांदा आहे की मला काहीतरी करायचंय, मी काहीतरी नवीन शिकलोय याचा एक आनंद आहे आणि ह्याच्यातून मी भविष्यकाळात माझ्या पायावर उभा राहीन हा दुसरा भाग आहे। आणि तिसरी एक थोडीशी भीती पण तुम्हाला दिसली का डोळ्यात त्यांच्या, की माझं भविष्यकाळात काय, आता आई वडील आहेत, सगळं आहे, पण पुढे मी कसं जायचं ही एक भीती त्यांच्या मनात आहे। आणि कसं आहे की ती आपलीच मुलं आहेत। सांगली जिल्ह्यामध्ये एकूण 13 कर्णबधिर शाळा आहेत। तर आम्ही पहिला प्रयोग हा इथे वी फाउंडेशन म्हणजे वर्शिप अर्थ फाउंडेशन्स याच्या मदतीने दिव्यांग विभाग, शिक्षण विभाग यांना एकत्र घेऊन आपण हा उपक्रम सुरू केलेला आहे। ह्याच्यातून हळूहळू मुलांची आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख पण होते आणि हळूहळू मुलं स्वयंरोजगाराकडे वळतील। मला असं नेहमी वाटतं की मुलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यातून जे उत्पन्न मिळतं ते त्यांचं स्वाभिमानाचं, सन्मानाचं उत्पन्न असतं आणि ह्याला आता आपण सांगली जिल्ह्यात सुरुवात केली। 15 दिवसांचा हा कोर्स होता। रोज 3 तास ते मुलांना हे सगळं शिकवत होते। मला इथल्या मुख्याध्यापक, शिक्षक, संस्था चालक आणि विशेषतः वीचे आमचे दिनेश कदम साहेब या सर्वांचं मला खूप अभिनंदन करावंसं वाटतं, कारण रोज 3 तास एक नवीन विषय मुलांना शिकवणे आणि त्या नवीन विषयाचं आपण भविष्य काळामध्ये उपयोग कुठे करणार आहोत याचा सुद्धा त्यांनी एक खूप चांगला परिपाठ केलेला आहे। त्यांनी आता ते गणपती तयार करतायत। मला असं वाटतं की आपल्याला एक सामाजिक बांधिलकी म्हणून खरं आपण या गोष्टींना जर का आपण विकत घ्यायला सुरुवात केली तर मग त्यांना पुढे चालना मिळते आणि अनेकांच्या दिशा या फार छोट्याशा गोष्टीतून फार विशाल अशा होत जातात। म्हणजे आपण ते न्यूटनची जी कथा वाचली ना 4 शतकांपूर्वी, की सफरचंदाच्या झाडाखाली बसला होता आणि त्याच्यातून सफरचंद डोक्यावर पडलं आणि डोक्यावर पडल्यानंतर मग त्यांनी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला आणि त्याची आज 400 वर्षानंतर त्याचा उपयोग पार परग्रहावर सुद्धा आपण सॅटेलाइट्स पाठवण्यापर्यंत आपण केलेला आहे। ही संकल्पना आपण सांगितली, ही आपली मुलं आहेत। आपला हा सांगली पॅटर्न आपण तयार केलेला आहे आणि त्यासाठी दिव्यांगांसाठी आम्ही हा प्रयत्न करतोय। त्याच्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित आहे। त्याचबरोबर आता ही एक शाळा आपण घेतलेली आहे आणि याची यशोपयश पाहून आम्ही उर्वरित 12 शाळा ज्या आपल्या ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मिरज।